नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? यंदा रविवारी 9 ऑगस्ट 2026 रोजी आहे अत्यंत पवित्र कामिका एकादशी. अनेक लोकांचा असा समज आहे की ही श्रावण महिन्यातील एकादशी आहे. पण मित्रांनो, उत्तर भारतात जरी श्रावण सुरू असला तरी आपल्या महाराष्ट्रात 9 ऑगस्ट रोजी आषाढ महिन्याचाच कृष्ण पक्ष असेल. कारण महाराष्ट्रात 13 ऑगस्टपासून श्रावण महिना लागत आहे. त्यामुळे पंचांगानुसार महाराष्ट्रात ही आषाढ महिन्यातील शेवटची एकादशी असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या एकादशीचे महत्त्व, तिथी, पूजेची शुभ वेळ काय, पारण मुहूर्त काय आणि या व्रताची अत्यंत चमत्कारिक पौराणिक कथा पाहणार आहोत. तसेच एकादशीला काय करायला हवं आणि काय करायला नको याही गोष्टी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम आपण कामिका एकादशीचं धार्मिक महत्त्व बघूया. कामिका एकादशी हे असे व्रत आहे जे मानवाच्या हातून कळत नकळत झालेल्या मोठ्या चुका आणि पापे नष्ट करते. कामिका या शब्दाचा अर्थच कामना पूर्ण करणारी असा आहे. या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. धार्मिक ग्रंथानुसार या एकादशीचे व्रत केल्याने मिळणारे फळ हे अश्वमेध यज्ञ किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याइतकेच मोठे असते. जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर या दिवशी विष्णूच्या पूजेने पितरांना सद्गती मिळते. आता आपण बघूया कामिका एकादशीची तिथी आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते. 8 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1:49 ही एकादशी प्रारंभ होत आहे आणि 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:04 ही एकादशी तिथी संपणार आहे. उदय तिथीनुसार 9 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे रविवारीच कामिका एकादशीचं व्रत केलं जाईल आणि त्याच दिवशी उपवास धरला जाईल. आता बघूया व्रत सोडण्याची अचूक वेळ किंवा पारण काळ काय आहे. एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडतात. त्यामुळे 10 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे सोमवारी सकाळी 6:15 पासून ते सकाळी 8 वाजता या वेळेत तुम्ही व्रत सोडू शकता. आता संपूर्ण सोपी व्रतविधी बघूया. 9 ऑगस्ट रोजी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे आणि देवासमोर म्हणजे विष्णूपुढे किंवा कृष्णापुढे संकल्प घ्यावा. तो कसा घ्यावा? मी कामिका एकादशीचे व्रत करत आहे देवा, त्यामुळे तू या माझ्या व्रताचा स्वीकार कर. त्यानंतर एका पाटावर पिवळे वस्त्र ठेवून भगवान विष्णू आणि बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. त्यांना पिवळे चंदन किंवा पिवळी फुले अर्पण करावीत, पिवळी फळे अर्पित करावीत. कामिका एकादशीला भगवान विष्णूंना किंवा कृष्णाला तुळशीचे पान किंवा मंजिरी वाहणे अत्यंत गरजेचे आहे. तुळशीशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते. पण लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी तुळशीचे पाने तोडू नका, ती आदल्या दिवशीच तोडून ठेवा. एकादशीच्या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दिवसभरात जसा वेळ मिळेल तसा जप करा. तसेच जर तुम्ही विठ्ठल भक्त असाल तर तुम्ही विठ्ठलाची सेवा करू शकता, विठ्ठलाचे मंत्र जपू शकता. तसेच एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचणे खूप चांगले मानले जाते. त्यानंतर देवाला खिरीचा किंवा पिवळ्या मिठाईचा भोग लावावा. त्यात तुळशीचे पान नक्की ठेवावे आणि आरती करावी. प्रसाद सगळ्यांना घरात वाटून द्यावा. आता आपण कामिका एकादशीची व्रतकथा थोडक्यात बघणार आहोत. द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे देवा, आषाढ संपताना आणि श्रावण सुरू होण्यापूर्वी जी एकादशी येते तिचे महत्त्व आणि कथा काय आहे? श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, ही कथा ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितली होती. ती नीट ऐक. प्राचीन काळी एका गावात एक खूप श्रीमंत पण अत्यंत रागीट जमीनदार राहत होता. एक दिवस किरकोळ कारणावरून त्याचा गावातील एका ब्राह्मणाशी वाद झाला. रागाच्या भरात जमीनदाराकडून त्या ब्राह्मणाची हत्या झाली. ब्रह्महत्येचे महापाप लागल्याने जमीनदाराला प्रचंड पश्चाताप झाला. तो ब्राह्मणाच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी गेला, पण गावकऱ्यांनी आणि ब्राह्मणांनी त्याला हकलून दिले आणि त्याचा बहिष्कृत केला. दुःखी होऊन तो जमीनदार एका ऋषीकडे गेला आणि म्हणाला, हे ऋषीवर, माझ्याकडून अनावधानाने ब्रह्महत्येचे महापाप झाले आहे. या पापातून मुक्त होण्याचा उपाय सांगा. ऋषींनी त्याला सांगितले, तू कामिका एकादशीचं व्रत पूर्ण श्रद्धेने कर आणि रात्री भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर जागरण कर.
जमीनदाराने ऋषींच्या सांगण्यावरून एकादशीचं व्रत मनोभावे आणि कडक उपवास करून केला आणि रात्री देवाचे भजन करत जागरण केले. त्याच्या खऱ्या पश्चातापाने आणि व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू त्याच्या स्वप्नात येऊन प्रकट झाले आणि म्हणाले, हे भक्ता, तू या पवित्र कामिका एकादशीचे व्रत केल्यामुळे ब्रह्महत्येच्या महापापातून पूर्णपणे मुक्त झाला आहेस. अशी ही पौराणिक कथा आहे. आता एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात हे बघूया. एकादशीच्या दिवशी घरात भात किंवा तांदूळ बनवू नये, खाऊ नये. घरात कांदा, लसूण किंवा मांसाहार पूर्णपणे टाळावा. कोणावरही एकादशीच्या दिवशी रागवू नये, कोणाची निंदा करू नये, कोणाला शिव्या देऊ नये. सात्विक विचार ठेवावे. आता एकादशीच्या दिवशी काय कराल? तर श्री विष्णू भगवानाची सेवा, पूजा पाठ नक्की करा. विष्णू भगवानाचे मंत्र जप करा किंवा विठ्ठलाचे किंवा कृष्णाचे. विष्णू भगवानाची आरती म्हणा, विष्णू सहस्रनाम म्हणा. जमल्यास रात्री जागरण करा आणि विष्णू देवाचा नाम जप नक्की करा. एकादशीच्या दिवशी दान पुण्य करणं खूप चांगलं असतं, त्यामुळे तेही तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, ही होती 9 ऑगस्ट रोजी येणाऱ्या कामिका एकादशीची महाराष्ट्र पंचांगानुसार संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या ग्रुपवर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.